नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर रविवारी आहे मोठी संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नाही किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही, आपण कोणतेही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, किंवा आपल्या घरामधील मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही, किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण नोकरीमध्ये यश मिळत नाही, किंवा एखादी व्यक्ती घरातील सतत आजारी असेल, तुमची कोणतीही इच्छा असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय मग कसा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये म्हणा किंवा मुलांवरती संकटे येणारच नाहीत असे तर होणार नाही, पण त्या संकटांचा वेग तरी आपण काही सेवा उपाय करून मग आपण ते दूर करू शकतो. आता अडचणी दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो आणि त्यातल्या त्यात म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी आजच्या दिवशी म्हणजेच की संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे सगळ्यात महत्त्वाचे मानले जाते, कारण की गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे मग कोणतेही विघ्न असेल तर ते विघ्न दूर करतात बाप्पा. त्यामुळे आईने आवर्जून आजच्या दिवशी बाप्पांसाठी म्हणजेच की आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांचा उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडून गणपती बाप्पांना गोडाधोडाचं नैवेद्य बनवतात आणि किंवा मग मोदक बनवतात किंवा गुळ खोबरं ठेवतात. ज्यांना जे पदार्थ बनवणं शक्य होतं ते ठेवून मग उपवास सोडतात. तर आता गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात, कारण की आता आपल्या घरामध्ये जर मुलांचा आजारपण असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा मग सतत मुलांना काय ना काय अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, कोणतीही तुमची समस्या असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तर दिवसभरातून तुम्ही उपाय कधी पण करू शकता. शक्यतो तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे लवकर. तर त्या अगोदर काय करायचं आहे, घरामध्ये सगळीकडे आपण म्हणजेच की घराच्या बाहेर जे पाणी वगैरे शिंपडतो त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून मग ते पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी. आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि माता लक्ष्मी म्हणजेच की तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे तुळशी वृंदावनच्या तिथे पण आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे, साफसफाई करायची आहे. आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, बाप्पांना ज्या सगळ्यात जास्त वस्तू प्रिय आहेत त्या आणायच्या आहेत, म्हणजेच की 21 दुर्वांची जुडी आणायची आहे, लाल जास्वंदीचं फूल घेऊन यायचं आहे. आणि मग तुम्ही जे नैवेद्य बनवणार आहात, आता तुम्हाला मोदक बनवणं शक्य होत असेल तर तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मग गुळ खोबरं ठेवू शकता किंवा एखादं फळ वगैरे सकाळी तुम्ही ठेवू शकता. शक्यतो नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा आहे, पण सकाळी आपण देवांना म्हणा किंवा फळ वगैरे ठेवतो. त्यामुळे मग अगोदर काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये मग आपल्याला बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि मग मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत मग आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झालेलं जे पाणी असतं तर ते पाणी कुठेही न टाकून देता काय करायचं आहे, घरातील सगळ्या व्यक्तींनी थोडं थोडं प्यायचं आहे आणि मग घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, कारण की तीर्थ म्हणून ते पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि सगळीकडे शिंपडायचं आहे. त्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते. तर काय होईल की हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही हा शक्यतो घरी किंवा मग तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात केला तरीही चालेल, कारण की काय होतं की मंदिरात केलेला कोणताही उपाय हा लवकर प्रभावी ठरतो. त्यामुळे मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये पण करू शकता. जर तुम्ही घरीच करणार असाल तर त्यावेळेस अगोदर बाप्पांना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता मंदिरात आपण जर हा उपाय करणार असेल तर मंदिरामध्ये दिवा असतोच अगोदर, त्यामुळे घरी करत असताना एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे म्हणजेच की अक्षदा, आणि एक पंती घ्यायची आहे. पंती स्वच्छ घ्यायची आहे, कारण आपण जो इतर दिवा लावतो तो देवघरामध्ये दिवा असतो सगळ्या देवांसाठी, पण आपण हा वेगळा दिवा लावायचा आहे, कारण की आपण जे पण काही सेवा उपाय करतो त्याची साक्ष म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, दिव्याची पूजा करायची आहे, फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहेत.
आता तांदूळ घेत असताना तांदूळ चांगले घ्यायचे आहेत, असे तुटलेले वगैरे तांदूळ घेऊ नका, कारण आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना त्या वस्तू म्हणा किंवा धान्य म्हणा चांगलेच वापरायचे आहे, ज्यामुळे त्याचे फळ आपल्याला लवकर मिळतं. तर ते जे आपण तांदूळ घेतले आहे, तर त्या अगोदर काय करायचं आहे, गणपती बाप्पाची आपण पूजा वगैरे करून अभिषेक वगैरे करून घेतल्यानंतर बाप्पांना ज्या वस्तू आवडतात म्हणजेच लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, नैवेद्य ठेवायचा आहे. आणि जे तांदूळ घेतला आहे आपण, तर त्या तांदळामध्ये काय करायचं आहे, आपण कुंकू लावून म्हणजेच की ज्याप्रमाणे अक्षदा बनवल्या जातात तशा पद्धतीने कुंकू टाकून ते तांदूळ मग थोडंसं पाणी टाकून बनवायचं आहे. थोडेसे लाल झाले पाहिजे अशा पद्धतीने ते तांदूळ बनवायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, आपल्याला ते जे तांदूळ आहे तर पूर्ण तांदूळ एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. वाटलं तर तुम्ही देवपूजेचं एखादं वस्त्र घेऊ शकता, ज्यामुळे मग देवपूजेमध्ये मांडता येईल. अशा ठिकाणी जो आपण मंत्र म्हणणार आहोत पुढे, तो मंत्र म्हणून एक तांदूळ तिथे ठेवण्यासाठी. मग नंतर काय करायचं आहे आपल्याला, आता जे 21 तांदूळ आहेत तर त्यातलं काय करायचं आहे, एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग एक मंत्र म्हणायचा आहे, इदम अक्षदम ओम गण गणपते नम, असा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आणि मंत्र म्हणल्यानंतर जे आपण देवघरामधलं वस्त्र घेतलं आहे त्यावरती तो तांदूळ मग बाप्पांना अर्पण करायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते, इदम अक्षदम ओम गण गणपते नम, असा मंत्र म्हणायचा आहे. असं करून आपल्याला पूर्ण मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे आणि मग एक एक तांदूळ घेऊन मग म्हणायचं आहे आणि मग बाप्पांना हे जे तांदूळ आहे तर मग अर्पण करायचं आहे. आता काय होतं की बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की आपण पूर्ण तांदूळ उजव्या हातात घेऊन जर मंत्र म्हणला एकदम 21 वेळा तर चालेल का, तर नाही, आपण एक एक तांदूळ घेऊनच मग आपल्याला अर्पण करूनच मंत्र म्हणायचा आहे. आता बाप्पांना जर आपल्याला प्रार्थना करायची आहे, त्यानंतर पूर्ण तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर जे पण काय आहे तुमच्या घरामधील मुलांबद्दल म्हणा किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, मुलाला नोकरी भेटत नाही किंवा मुलगा खूप अभ्यास करतो पण अभ्यासामध्ये पाहिजे तसे म्हणजेच की मार्क्स मिळत नाही, जे पण काय असेल मुलांबद्दल असेल किंवा तुमच्या घरातील कोणतीही कठीण इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि मग ते जे तांदूळ आहे तर ते तांदूळ मग दिवसभर बाप्पांपुढे तसेच ठेवायचे आहे. एक कागद घेऊ शकता किंवा तुम्ही मग एखाद्या देवघरातलं जे वस्त्र म्हटलं आहे ते घेऊ शकता आणि त्यामध्ये त्याची एखादी पोटली बनवू शकता किंवा तुम्ही कागदात जर घेतलात तर त्याची एखादी पुडी वगैरे बनवू शकता. आणि जर तुम्हाला पैशाच्या अडचणी असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे, ते पुडी मग आपल्याला म्हणजेच की पोटली आपल्याला आपल्या घरातील तिजोरीमध्ये म्हणा किंवा तुम्ही जिथे महत्त्वाच्या वस्तू ठेवता किंवा पैसा वगैरे घरामध्ये जिथे ठेवतो आपण तिथे मग ती वस्तू तुम्ही ठेवू शकता. किंवा मग मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर त्यावेळेस मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर मुलांच्या मग बॅगमध्ये ठेवायला द्यायचं आहे किंवा पाकिटामध्ये ठेवायला जायचं आहे. किंवा तुम्ही महिलांनी स्वतःसाठी करत असतील तर मग स्वतःच्या पर्समध्ये वगैरे ठेवायचं आहे. तर यामुळे काय होते की हा उपाय केल्यामुळे आपल्या ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्या मग दूर होतात. त्यामुळे मग हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.